हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. माझं आपल्या चॅनलचं नाव आहे भाग्यश्री ब्लॉग. तर चला, आज मी इथं उठले होते. सकाळी 6 वाजता उठले, चपात्या वगैरे टाकून दिल्या मिस्टरांना आणि सकाळी आम्ही हे बनवलं होतं ठेचा. तर सकाळी मिस्टरांनी ना संध्याकाळची भाजी घेऊन गेले. ते म्हणे मी ती भाजी नेतो, आता काही भाजी करू नको म्हणे मला. मग त्यांनी सकाळची भाजी घेऊन गेले आणि थोडासा ठेचा बनवला होता आणि चपात्या. तर ते चपाती, ठेचा आणि भाजी घेऊन गेले. आणि मग आम्ही पण नंतर थोड्या वेळाने उठलो, आवरलं वगैरे, मग जेवण वगैरे केलं. आम्ही पण आज ठेचा पोळीच खाल्लेली होती. तर माझं इथं धुणं भांडी सगळं झालं होतं. तर आता मला ना काम आवरता पार 3 वाजले होते. तर म्हणजे हे थोडं फोन बघ, हे कर ते कर. तर भूक लागली होती. तर मग माझ्याकडे थोडासा पालक पडलेला होता. म्हटलं असं पण तो फेकण्यात जाईल. तर मग माझ्या डोक्यात एक आयडिया आली की पालकची हे आपलं हे बनवायची मॅगी. तर मी ती मॅगी कशी बनवते नक्की बघा. तर तुम्ही तर बघू शकता, मी इथं आपलं जे मिक्सरचं भांडं असतं त्याच्यामध्ये पालक, हिरवी मिरची, जिरं, लसूण टाकून आणि मीठ टाकून सगळं पेस्ट काढून घेतली. आणि इथं थोडंसं पीठ चावून घेतलेलं आहे मी. तर तुम्ही बघू शकता. आणि परत आपल्याला वाटलं तर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं पिठात, म्हणजे कमी नाही होणार. नाहीतर मग, आणि आज मी वेगळ्याच पद्धतीची करणार आहे. आणि मी एका बाजूला मी थोडासा मसाला काढून ठेवलेला आहे आणि हा जो काही उरलेला मसाला आहे तो सर्व या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही पण असं नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही तर बघू शकता, आता माझं इथे पीठ वगैरे मस्त मांडून झालेलं आहे. आणि जो काही मी बाजूला एका साईडला मसाला काढलेला होता, तर तो आता फोडणी देऊन घेत आहे. पालक त्याच्यामध्ये मिक्स होतो तो. तर इथे बघू शकता, मी आता थोडंसं पाणी वगैरे करते. पाण्याला हे उस्तर उकळी उस्तर. तर म्हटलं खाली आपलं खालचा किचन कट्टा असतो सगळं मस्त साफ हे करून घेतला, पुसून घेतला स्वच्छ. पण तिथं खाली ना चोपडं असल्यामुळे ते की मला पटपट करता येत नव्हते. तर मग मी नंतर पोळपाट घेतला आणि ते मस्त पटपट करायचा प्रयत्न करत होते. कारण की म्हणजे होते ना थोडीशी, आणि भूक जाम लागली होती. तर डोक्यात काही काही येत होते विचार की कधी होतं असं. तर तुम्ही ते बघू शकता, मी आता पोळपाट घेऊन हे पटपट लाटून वगैरे घेते आणि उकळी आल्यावर टाकून दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे होतात. आणि परत त्याच्या पुढे मी काय काय करणार आहे. तर तुम्ही पण व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि नक्की तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण करून बघा ही रेसिपी. आणि असे काही म्हणजे पटकन होतं, झटपट होतं, काही वेळ नाही लागत फक्त करेपर्यंत. आणि असं इझी खायला पण म्हटलं तरी चालतं. तर तुम्ही बघू शकता, मी ते एक प्लेट टाकली होती, परत एक दुसरी प्लेट तयार झाली होती, तर ती पण टाकलेली होती. इथं ना माझी जीभ आलेली ना तोंडाला, तर बोलता पण नाही ते व्यवस्थित. तर मी ना त्या पाण्यामध्ये सगळे नूडलसारखे उकळून घेतले आणि एका साईडला काढून घेतले. तर आता इथं आपल्या संबंधात त्यांना फोडणी द्यायची. तर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा, टोमॅटो. तर इथं तेल वगैरे गरम करायचं आणि त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी कलसून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद, कांदा, लसूण मसाला आणि मीठ टाकून थोडंसं परतून घ्यायचं. म्हणजे आपल्या प्रमाणात जसं आपल्याला समजतं तसं ॲडजस्ट करायचे पदार्थ. तर एका साईडला बघू शकता तुम्ही ते पण होत आहे. आणि हे जे मी पहिले काढून ठेवले थंड व्हायला, तर तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे ते थोडेसे कलसून घ्यायचे जेणेकरून ते छान लागतील खायला. आणि तसे पण उकळून खाल्ले तरी ते कोंडुळ्यासारखे लागतात. पण मी हे नाही मॅगीसारखं बनवत होती. तर म्हणून म्हणत होती की हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे ना एका बाजूला जी पातेल्यामध्ये ठेवले होते मी उकळत, तर ते झाले होते. तर मी आता ते इकडं पातेल्यामध्ये टाकून घेते आणि पटापट पिल्लू आणि मी नाश्ता करून घेते. कारण की मला एवढी जाम भूक लागलेली ना, काय सांगू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग, अशी घरगुती मॅगी म्हणजे थोड्याशा पिठामध्ये. आणि कसं बाहेरची मॅगी मागवण्यापेक्षा हे असं ताजं करून खाल्लेलं कधीही चांगलं. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला आता, बाय बाय, काळजी घ्या.
शुभ संध्याकाळ. संध्याकाळची तयारी करायची आहे मला. तर आम्ही 4 वाजेला नाश्ता वगैरे करत होतो. जाम भूक लागली होती. पिलूने पण सकाळी ठेचापोळी खाल्ली होती.